हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर इथं हा छोटासा कार्ड दिसत आहे ना, ह्यापासून आपण आज डिझाईन बनवणार आहोत अगदी कमीत कमी वेळेमध्ये. तर अगदी भारी अशी डिझाईन बनलेली आहे. ही पैठणी जी आहे ती कॉपर पैठणी आहे आणि कडियालचे ह्याचे काठ आहे. तर इथं गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंचाची, गळा उंची 10.5 इंच आणि अशा पद्धतीने बॉक्स आखून घेतलेला आहे. खालची रुंदी आहे ती 3.5 इंचाची आहे. शोल्डर आहे 5.5 इंचाचं. मोंडा खोली आहे 6 इंचाची आणि गळ्याला आकार दिलेला आहे, म्हणजे मोंड्याला आकार दिला आहे 1.25 इंचावरती. आता इकडे आपण गळ्याला आकार देत आहोत मटक्याचा. तर बघा अशा पद्धतीने आकार देऊन खालच्या साईडने ना अशा पद्धतीने परत एक आकार देऊन घेतलेला आहे आणि हा आकार जो आहे जसं मार्क केलं आहे ना त्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. तर दोन्ही पार्ट वेगवेगळे झालेले आहेत आणि आपण आता हा उरलेला पार्ट जो आहे ना मधला तो बाजूला ठेवून देऊ. इकडे मेन ब्लाऊजचा पीस घेतलेला आहे आणि तो जो आहे तो अशा पद्धतीने सेंटरला कट करून घ्यायचा आहे आणि स्टिचिंगला सुरुवात करणार आहोत लगेचच. तर इथं बघा दोन्ही साईडला दोन वेगवेगळे पार्ट आपण करून घेतलेले आहेत आणि हे सुलट्या बाजूने ठेवायचं आहे, वरतून ठेवायचा आहे अस्तरचा कपडा आणि सुरुवात करायची आहे स्टिचिंगसाठी. तर अगोदर आहे ना आपण याला पिन लावून घेत आहोत आणि त्याच्यानंतर दोन्ही साईडला बरोबर एकावरती एक, म्हणजे दोन्ही पण वेगवेगळ्या बाजूचे तयार होतील. दोन्ही बाजू एकाच बाजूचे तयार होणार नाही. तर बघा सुरुवात इथं मी केलेली आहे आणि एकदा मार्जिन पकडून बरोबर जसं गळ्याचा आकार आपण कट केलेला आहे त्याच पद्धतीने मी इकडे गळ्याला व्यवस्थित अशी टीप मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो अस्तरप्रमाणे गळ्याच्या बाजूने कट करून घेतलेला आहे. इकडे छोटे छोटे कट्स दिलेले आहेत बघा. तर कट्स दिल्यानंतर आपण सुलटा करत आहोत हा कपडा आणि याच्यावरती एक फिनिशिंगची टीप मारून घ्यायची आहे. तर व्यवस्थित असं याचे जे कोपरे आहेत ते उलगडून घ्यायचे आहे आणि नंतर ह्याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे. डिझाईन बनल्यानंतर खूप सुंदर ब्लाऊज तयार झालेला होता. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. डिझाईन कशी तयार झाली, याला आपण कॉपरची लेस, कॉपरचे मणीसुद्धा लावलेले आहेत. तर बिगर कॅनव्हासची डिझाईन तयार झालेली, ती कुठेही आपण कॅनव्हास लावलेला नाही आहे याला. तर बघा व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये आपण हा पार्ट जोडून घेतल्यानंतर साईडचा बाजूचा पार्ट जो आहे ना तो पण इकडे मी जोडून घेतलेला आहे. जास्तीचा कपडा जो आहे तो कट करून टाकायचा आहे. सेम पद्धतीने दुसरा पार्टसुद्धा असाच बनवून घ्यायचा आहे बघा. तर हा पार्ट रेडी झालेला आहे. सेम पद्धतीने आपण दुसरा पार्ट इकडे तयार करून घेणार आहोत. तर दुसरा पार्टसुद्धा तसंच आपण बनवून घेणार आहोत. जसा आधीचा पार्ट बनवला होता तसंच इकडे पार्ट बनवायचा आहे. बरोबर त्याप्रमाणेच आपण ही टीप मारून घेतलेली आहे बघा, अगदी व्यवस्थित अशी. तर झालेली आहे आपली टीप मारून. त्याच्यानंतर इकडे बरोबर तसंच त्या आकाराप्रमाणे अस्तरप्रमाणे इकडे कट केलेला आहे मी आणि परत एकदा याला छोटेसे कट द्यायचे आहेत आणि बरोबर हा कपडा जो आहे अस्तरचा तो पलटी करायचा आहे आणि याचे कोणी जे आहेत ते अगदी व्यवस्थित असे आकाराप्रमाणे क्लिअर करून याला वरतून एक फिनिशिंगची टीप मारून घ्यायची आहे. धागा जो आहे तो अगदी परफेक्ट मॅचिंगचा यूज करायचा आहे. तर इकडे मी हे कोपरे वगैरे सगळे काढून घेतलेले आहे. तुम्हाला याच्यापेक्षा जास्त कोणा हवा असेल तर कटिंग करतानाच तो कट करायचा आहे. मला जास्त नको होता म्हणून मग मी त्याला गोल आकार देऊन घेतलेला आहे. साईडचा पार्ट जो आहे तो व्यवस्थित असं जोडून घ्यायचा आहे अस्तर आणि मेन ब्लाऊजचा कपडा आणि जास्तीचा जो कपडा आहे तो अस्तरप्रमाणे कट करून घेतला आहे बघा इथे. तर आपली कटिंग पण झालेली आहे. त्याच्यानंतर आता हे पार्ट समोरासमोर ठेवायचे आहेत आणि जो आपला उरलेला छोटासा काठ होता ना त्याचा आपण आता इकडे जो मधला अस्तरचा कपडा होता तो एक्स्ट्रा पकडून इथे कटिंग करून घेणार आहोत. याच्यासाठी आपल्याला लागणार आहे अस्तर. तर बघा अस्तर ठेवलेला आहे खाली आणि वरतून हा काठ जो आहे तो उलटा ठेवलेला आहे. खालची बाजू सुलटी आहे, वरची बाजू जी आहे ती उलटी आहे. ह्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. बरोबर अस्तरवरती दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा वरतून परत एक फिनिशिंगची टीप द्यायची आहे आणि साईडने सुद्धा आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत बघा. तर या झालेल्या आहेत आपल्या साईडने टिपा मारून. त्याच्यानंतर हा उरलेला मधला पॅच होता ना तो घेतला आणि चॉकच्या साह्याने याला बरोबर आकार देऊन घेतलेला आहे बघा.
दोन्ही साईडला अंतर व्यवस्थित ठेवायचं आहे. एक्स्ट्रा मार्जिन आपण ऑलरेडी ठेवलेलीच होती. त्याच्यानंतर हा पार्ट घ्यायचा आहे आणि हा बरोबर याच्यावरती ॲडजस्ट करून टीप मारून घ्यायची आहे बघा. तर डिझाईन बनल्यानंतर खूप सुंदर तयार झालेली होती. बऱ्याच जणींनी मी ही डिझाईन शॉर्ट व्हिडिओमध्ये बनवलेली टाकली होती ना, तर अगोदरच विचारलेलं होतं की डिझाईन खूप छान झालेली आहे ही. तर दुसऱ्या साईडने पण आपण हे अशा पद्धतीने टीप मारून घेतलेली आहे. जसं मार्क केलेलं होतं ना, जास्तीचा खालचा कपडा आहे ना काठ, तो कट करून टाकला. त्याच्यानंतर आपण याचा सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे आणि जास्तीचा आतला काठ जो होता तोही आपण कट करून टाकलेला आहे. आत्ता आपण याला टक्स मारून घेणार आहोत. तर बघा इथे मी टक्स पण मारून घेतलेले आहे. तर टक्स रेग्युलरप्रमाणे 4.5 इंच उंची आणि 4.5 इंच रुंदी अशा प्रकारे आपण हे टक्स मारून घेतलेले आहे. नंतर आपण याला परत एकदा सेंटर पॉईंट मॅच केलेला होता आणि एक्स्ट्रा जो पाठीचा पार्ट आहे ना, तो अर्धा इंचाने कट केलेला आहे साईड फिटिंगच्या तिथे. इथे 1.25 इंचाची कमरपट्टी काढून घेतलेली आहे आणि ह्या पाठीचा जो पार्ट आहे त्याला व्यवस्थित असे अटॅच करून घ्यायची आहे कमरपट्टी. एकदम मार्जिन मी ठेवलेली आहे आणि एकसारखा टक्स जो आहे ना, त्याची दिशा ही दोन्ही साईडची एकसारखी येईल अशा पद्धतीने मी हे टिप मारून घेतली आहे. त्याच्यानंतर वरतून एक दाब टिप देऊन घ्यायची आहे आणि परत एकदा फोल्ड करून ह्याला 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची आहे. तर हे मी माझी स्टुडंट इथे उभी होती ना, तिलाही सांगत होते. तिच्याकडून कमरपट्टी जी आहे ती कायमच चुकते. ती अगदी छोटी पट्टी तयार करते, त्याच्यामुळे तिची कमरपट्टी चुकते. तर तिला पण मी सांगत होती इथं. तर झालेली आहे आपली कमरपट्टी पण जोडून. तर हा झाला आता सिंपल लुक ब्लाऊजचा. आता ह्याला आपण बरोबर परफेक्ट मॅच होणारी कॉपरची लेस जी आहे ती लावत आहोत. अगदी सुटेबल अशी लेस मी ह्याला, आणि ती जास्त ग्वाडी लावायची नाही, अगदी नाजूक लेस आहे ना ती लावून मी इकडे घेत आहे आकाराप्रमाणे, जसा आपला आकार आहे ना. आणि धागासुद्धा याला लेसला ब्ल्यू कलरचा काढून घेऊन मॅचिंगचा धागा लावायचा आहे. तर वरती धागा तुम्ही बघू शकता, कॉपरचाच मी धागा इथे यूज केलेला आहे, ऑरेंज कलरचा. तर इकडे मला डायरेक्ट कमरपट्टीपर्यंत ती लावायची होती, पण ती 1 मीटर आहे आणि ती पुरणार नाही, म्हणून मग मी इथेच बॅकपर्यंत घेतलेली आहे. पण ती वरच्यावरच जोडून घ्यायची आहे, डायरेक्ट बॅक साईडला फोल्ड करायची नाही, ती टोचू शकते ती. तर मी वरच्यावरच तिकडे ती फोल्ड करून दिलेली आहे आणि ह्या आकारामध्येच अगदी व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये ही लेस जी आहे ती मी लावून घेतलेली आहे. तर बघा इकडे आत्ताच बघा त्याला किती सुंदर असा लुक आलेला आहे. तर वरच्यावर मी ही फोल्ड केलेली आहे लेस, बॅक साईडला ही टोचू शकते त्याच्यामुळे, आणि डबल टिप लगेचच्या लगेच मी ही करून घेतलेली आहे. तर ही झाली आपली लेस लावून. आता ह्याला आपल्याला नॉट्ससुद्धा लावायचे आहेत कस्टमरने सांगितल्याप्रमाणे. तर बघा इथे लेस आपली झाली आहे. आता आपण नॉट्स लावत आहोत. तर वरतून आहे ना अंतर घ्यायचं आहे 3.5 ते 3.25 इंचाचं. 3 इंचाचं जर घेतलं ना तर ती खूप वरती होते, त्याच्यामुळे 3.25 ते 3.5 इंचाचं अंतर घ्यायचं आहे. आणि ही लेस जी आहे ती अटॅच करून मी घेतलेली आहे अगदी व्यवस्थित अशी. 4 ते 5 वेळा मागे पुढे करून टीप जी आहे ती पॅक करून घ्यायची आहे. सेम पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा अशाच पद्धतीने लेस अटॅच करून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडला पण ही लेस लावून घेतली आणि खालीपर्यंत पॅक टीप मारून घेतली. आता या लेसचा सेंटर काढला, कट करून घेतली आणि याला छोटेसे असे लटकन बनवलेले आहेत. तर 4 बायचा या 4चा हा चौकोन जो आहे तो मी तयार करून घेतला, याला फोल्ड केला असं ट्रायंगलमध्ये आणि अशा पद्धतीने हा इकडे लटकनचा पार्ट तयार झालेला आहे. तर दोन्ही पण लटकन एकासारखेच बनवून घ्यायचे आहेत. तर इकडे पण तशाच पद्धतीने आपण हे लटकन बनवून घेणार आहोत. बघा मी जशी बनवते तसे. त्यानंतर बघा दुसऱ्या बाजूचा पण अशाच पद्धतीने लटकन जे आहे ते बनवून घ्यायचं आहे आणि याला डबल टिप मारून घ्यायचे आहे. एक्स्ट्राचा कपडा कट केला आणि ट्रायंगलमध्ये हे लटकन जे आहे ते तयार झालेलं आहे. बघा अगदी व्यवस्थित असं. आता याला आपल्याला थोडंसं डेकोरेट करायचं आहे. तर त्यासाठी ना तुम्ही जसा ब्लाऊज असेल ना, जसे त्याचे काटा असतील तसे सिल्वर, कॉपर आणि गोल्डन असे मणी आणून ठेवायचे आहेत. तर मी इकडे ना कॉपरचे मणी आणलेले आहेत. मागच्या वेळी जो ब्लाऊजची डिझाईन बनवली ना त्याच्यासाठी मी खूप जास्त मणी आणलेले होते आणि त्याचाच यूज अगदी ह्याला परफेक्ट होत आहे.
तर याच्या अगोदर पण 2 पैठणीचे ब्लाऊज जे तयार झालेले होते त्याला ते आपण वापरलेले होते आणि यालासुद्धा आपण ते वापरत आहोत. एकसारख्या डिस्टन्समध्ये मी हे मणी जे आहे ते लावून घेत आहे बघा. अगदी सुंदर अशी फिनिशिंग संपूर्ण मणी लावल्यानंतर याला येणार आहे बघा. तर तुमच्याकडे छोटे मोठे कुठलेही मिळाले ते तुम्ही लावू शकता किंवा मध्यभागी एक मोठा मणी आणि कडेने तुम्ही छोटे मणीसुद्धा लावू शकता. घरच्या घरी तुमचं हे वर्क जे आहे ते तयार होईल आणि त्याचप्रमाणे तुम्ही शिलाईसुद्धा घेऊ शकता. तर बघा आपले मणी जे आहे ते एकदम छान असे एकसारखे लागत आहेत बघा. अंतर मात्र अगदी एकसारखं घ्यायचं आहे, कुठेही फिनिशिंगमध्ये कमी जास्त होता कामा नये. तर बघा मी अशा पद्धतीने हे लावलेले आहे. तर यांनी साडीचा कपडा पण दिलेला होता, पण कपडा तो याला एकदम सुटेबल नव्हता म्हणून मी तो काही यूज केलेला नाही. तर संपूर्ण ब्लाऊजची डिझाईन इथे रेडी झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो ही डिझाईन नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर नक्की लाईक करा. तर माझ्याकडे मोरपंखी म्हणजेच ह्याच कलरचा पॅच पण होता स्टोनचा, तर तोही मी इकडे बघा लावलेला आहे फेविक्विकने अगदी व्यवस्थित असं सेंटरवरती, म्हणून त्याला अजूनच छान लुक आलेला आहे. तर डिझाईन कशी वाटली, आवडल्यास नक्की लाईक करायची आहे. भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.